मी म्हणलं ना, मध रागाने खाल्ला गोड लागत नाही का? लागतोच. विष प्रेमानं पिलं मरत नाही. मरतोच. घरी गेला बघा, विचारून बघा. हा, उद्या सगळं नीट कार्यक्रम. काम आहे विषाचं, मारतच ते. काम आहे मधाचं, गोडवा देत ते. सगळ्यात मूळ गुण आहे नामाचा पुण्य आणि समाधान देणं. तुम्ही शुद्ध अंतकरणाने देवाचं नाव कुठेही घ्या, पुण्य आणि समाधान मिळतच, कारण त्याचा मूळ गुण आहे ते देणं. नामाचं पुण्याची गणना हरी उच्चारणी अनंत जातीलयासी. मग आम्हाला नाही जमलं देवाच्या दारात यायला, हरकत नाही. असोनी संसारी नाही जमलं तरी चालेल, फक्त त्याच्या दारात येऊन त्याचं रूप बघा, मन तिथे ठेवा, शरीर संसारात न्या, काही नाही लागत. दान द्यायचंच आहे ना. आम्ही विनवणी करतो आई भवानीला. अनादि निर्गुण अनादि निर्गुण प्रगटली फळपाणी, मोह महिषासुर मर्दनाला कोणी, त्रिविध तापाची करावया झाडणी, परी तू भक्तासी पावसी निर्वाणी. आईचा जोगबा जोगबा मागेन, आईचा जोगबा जोगबा मागेन. आईचा जोगबा जोगबा मागेन, आईचा जोगबा जोगबा मागेन. जोगबा जोगबा मागेन, आईचा जोगबा जोगबा मागेन. जोगबा 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 मागेन, जोगबा 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 मागेन. जोगबा मागेन, आईचा जोगबा मागेन, जोगबा मागेन, आईचा जोगबा मागेन. लागो लागेला लागेला आंबेचा, लागो लागेला लागेला आंबेचा, लागो लागेला आंबेचा, पिठाबाई माऊलीचा. लागो लागेला 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 आंबेचा, लागो लागेला लागेला आंबेचा, लागो लागेला लागेला आंबेचा. आमच्यासाठी आम्माबाई काही, रखमाई काही, सगळं तूच आहेस रे. आम्ही रूप बघत नाही, आम्ही प्रेम बघतो. कुठल्या रूपात येशील, राम येशील, शिव येशील, कृष्ण येशील, आम्माबाई येशील, कसा येशील तसा, पण रक्षण करशील. तू आमचं रक्षण करायला विसरत. साधा वया भक्ती काज नाही लाज, त्या बदल्यात आम्हाला काय करायचं, हरिमुखे नाव घ्यायचं रे तुझं जिथे असेल. आम्हाला माहित आहे, मी एकटा सांगत नाही, ज्ञानोबा मी एकटा सांगत नाही. व्यासाची या खून म्हणजे खून नाही, इशारा. माऊली म्हणतात व्यास मुनी इशारा करून सांगतात, हे नाही केलं तरी चालेल, हे केलं तरी. असं खाण्यापेक्षा असं नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतीला पापे. अगदी सोपं आहे ना. काय करायचं, काही नाही म्हणे, फक्त भजन. दोन्ही हात वर करा, दोन्ही. लक्ष्मी शारंग धर सीतापती रघुवीर गाथा गोविंदा, लक्ष्मी शारंग धर सीतापती रघुवीर गाथा गोविंदा, राधा गोविंदा रखमाई पांडुरंगा, राधा गोविंदा रखमाई पांडुरंगा, राधा गोविंदा रखमाई पांडुरंगा, रखमाई पांडुरंगा, रखमाई पांडुरंगा, रखमाई पांडुरंगा, राधा गोविंदा रखमाई पांडुरंगा, राधा गोविंदा. राधा गोविंदा रखमाई पांडुरंगा. खाली कोणी घ्यायला सांगितले तुमचे हात सांगा. हिने व्यास घेतलेत तर घ्या. तुम्ही कुठं ऐकायला बसलायत, बोलल्यावर झोंबून पण मी बोलणार. तुम्ही एवढे आले, यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले, अर्धे एकाच कामासाठी आले. टीव्हीत बघितली, एकदा समक्ष बघायची आहे. बस तुमचंही खरंच आहे म्हणा. पण तुम्हाला एक प्रामाणिक सांगू, कीर्तनकार कोण आहे हे ऐकून कीर्तनाला यायचं नसतं.
कीर्तन आहे म्हटलं की कीर्तनाला यायचंच असतं. कीर्तनकारामुळे कीर्तन मोठं होत नाही, कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा होतो. हे आयुष्यभर लक्षात ठेवा. मोठं व्यासपीठ आहे, मोठा परमात्मा आहे, मोठा परमार्थ आहे, मोठं परंपरा आहे. परंपरेला मोठं करत नाही व्यक्ती, व्यक्तीला मोठी करते ती परंपरा आहे. वा. समृद्ध होतोय त्याच्या नामचिंतनाने. तू का म्हणे माझं बोलविता देव आपुलिया बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची. तो बोलवतोय म्हणून बोलते ना, तर काय शक्य आहे दादा? तुम्ही बसावं म्हणून आम्ही विनोद करतो, तुम्ही बसावं म्हणून आम्ही विनोद करतो. याचा अर्थ कीर्तन मनोरंजनासाठी असतं असं नाही. कीर्तनाला विनोदाची गरज नाही, पण समाजाच्या बुद्धिमत्तेचं सामर्थ्य थोडं कमी झालंय म्हणून कीर्तनात बसावं म्हणून विनोद करावं लागतं. पण विनंती आहे, कीर्तनाला सामर्थ्याने घ्या. चला हे कळालं, त्याला परमार्थ कळून घ्यायचं अवघड नाही. काय करावं तेव्हा? काही नाही, फक्त नामचिंतन. विठप्पा विजयाबाई बसवराजापा चुनचुनसरे, सौ विजयाबाई बसवराजापा चुनचुनसरे यांनी आजच्या कीर्तनकारला हार घालण्याचे करावं. हरी 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 जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. तेच माऊली सांगतात, सामर्थ्य सांगतात. देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीच्या साधी येता. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जीवने पुकारी, ज्ञानदेव म्हणे चरण फक्त सरळ घेतली वेळेच्या अभावी. ज्ञानियांचं ज्ञानी असणारे ज्ञानोबा राय जर विठेवरच्या मालकाच्या नामचिंतनाचं कौतुक करतं तर आम्हालाही नवल वाटतं, कारण ते योगियांचं योगी आहेत, गरज नाही आहे त्यांना. तरी ते म्हणतात माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नीलगुडी. माझ्यासाठी आवड काय असेल तर देवाच्या दारात जाणं, याच्या पलीकडे माझी काही आवड नाहीये. जर ज्ञानियांचे ज्ञानी देवाच्या दारात जायची आवड इच्छितात तर आम्हालाही कळावं तितकी ताकद त्या देवाच्या दारात आहे. म्हणून हे सामर्थ्यवंत मंदिर आहे. आई चिंतामणी देवीच्या आशीर्वादाने सुंदर असला नामचिंतनाचा 88 हा संकीर्तन सोहळा. मी सुरुवातीलाच म्हटलं आई भवानी येते, सामर्थ्याने लवकर मन मोकळा करते तुझ्याकडे. आणि म्हणूनच या संकीर्तनामध्ये खारीचा वाटा ज्या व्यक्तीचा आहे, विश्वासाने व्यासपीठावर सांगते ती आई चिंतामणी देवी. त्याचं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही, ज्याने संकीर्तन ठेवण्याचा योग आणला. प्रत्येक
प्रत्येकाच्या मनस्वी आभार. सर्व ग्रामस्थ मंडळी, सर्व संयोजक, आयोजक, नियोजक, सुंदर टाळकरी, गोड गायनाचार्य, उत्कृष्ट मृदुंगवादक, पेटीवादक दादा, उत्कृष्ट सिस्टीम, कॅमेराले दादा, सगळी मंडळी उपस्थित, सर्व मायबाप, एवढ्या थंडीत सुद्धा तुम्ही इथं बसलात. नाही चुळबुळ केली पण बसलात बरं का. थंडी आहे कदाचित त्याच्यामुळेच, कारण वाढत चाललंय वातावरण थंडीचं, हरकत नाही. आणि एकदमच मोकळ्या रानात कीर्तन असल्यामुळे पण कुठेच काही निवारा नसल्यामुळे अजून जास्त थंडी वाजते. पण सामर्थ्य आहे तुमच्यामध्ये, बसलात तुम्ही, एवढा उशीर झाला यायला तरी सुद्धा वाट बघत थांबलात तुम्ही. तुम्हा सगळ्यांचे मनस्वी आभार. चोपदार दादा त्यांचेसुद्धा मनस्वी आभार. सगळ्या उपस्थित कीर्तनाला टाळस घेऊन उभा असलेल्या माय माऊल्या, एवढ्या संसारातनं वेळ काढून इथं येऊन व्यासपीठावर उभं राहायचं सामर्थ्य त्यांच्यात, अर्थात वेठेवरचा मालक कृपा करणार, याच्यात वाद नाही. मनस्वी आभार त्या माय माऊल्यांचे. भाग्यवान आहात त्या, ज्यांच्यामुळे त्यांच्या संसारातही आता परमार्थ रुजेल आणि नामचिंतनाचा अधिकार मिळेल. महाराज, या सध्याच्या स्थितीला मोठ्यांचा आदर करणारी, स्वतः सामर्थ्यवंत असून पुढच्याला किंमत देणारी, भजन करणारी आणि संसार परमार्थासारखा सांभाळणारी मुलगी, थोडक्यात परमार्थ करणारी मुलगी जर सून म्हणून मिळत असेल तर सगळ्यात मोठं भाग्य आहे तुमचं की एखादी भजन करणारी मुलगी तुमची सून आहे. हे काय मला लक्षात ठेवा. आणि जर मुलगी भजन करत असेल, तुमच्यासारखे मायबापच दुसरे नाही, तिची पोरगी भजन करते. लक्षात ठेवत जा. कधी कधी विचार करते काय, श्रीमंत असेल ते कुटुंब, ते ज्ञानेश्वरी वाचली जाते. ज्ञानेश्वरी आपल्याला कळावी हा हट्टच नाही आहे. आपल्याला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला आपण कळलो ना, आपल्या जीवनाचं कल्याण होतं. ज्या माऊलींना कळतं हे लेकरू माझं. काही नाही केलं रे आम्ही, फक्त संतांना मानत गेलो. आम्ही देवाच्या चरणावर मस्तक ठेवलं. आज महाराष्ट्र आमच्या चरणावर मस्तक ठेवतो का, तर आम्ही त्याच्या चरणावर मस्तक ठेवला. फक्त निस्वार्थीपणे भाव ठेवावा. सगळं काही सामर्थ्याने करावं. थोडासा त्याग असेल आयुष्य तर सगळं काही मिळतं. पण तुम्हाला एकदा सगळ्यांचे मनस्वी आभार. काही चुकलं असेल तर क्षमा. सर्व उपस्थित असणारी मंडळी, तुम्हा सर्वांचे मनस्वी आभार आणि सेवेला विराम. ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली.